माता न तू वैरणी, मी असं का म्हणतेय त्याचं कारण एका निष्ठुर आईने आपल्या पोटच्याच मुलीला बेदम मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. दिवा इथं एका महिलेनं 4.5 वर्षाच्या आपल्या मुलीला जमिनीवर आपटून उलथण्याने बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिवा येथे एका महिलेने तिच्या 4.5 वर्षाच्या मुलीला जमिनीवर आपटून उलथण्याने बेदम मारहाण करतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकाराची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर महिलेविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. तिच्या विरोधात पोलिसांकडून सध्या प्रक्रिया केली जाते. मुंबईतील वडाळा भागात मारहाण करणारी महिला, तिची सासू, 4.5 वर्षाची तिची मुलगी पतीसोबत राहत होती. परंतु काही महिन्यापूर्वी ती परिसरातील एका व्यक्तीसोबत घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर ती त्या व्यक्तीसोबत दिवा येथील साबेगाव भागात वास्तव्य करत होती. महिला घर सोडून निघून गेल्यानंतर तिने 3 महिन्यांनी तिच्या 4.5 वर्षाच्या मुलीला देखील दिव्या इथं तिच्यासोबत राहण्यास नेलं. दरम्यान रविवारी मुलीच्या आजीला एका महिलेने मोबाईल चित्रीकरण पाठवलं होतं, ज्यामध्ये तिची सून तिच्या 4.5 वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करत होती. तसंच तिला जमिनीवर आपटत आणि केस सोडून तिला बेदम मारहाण करत होती. संबंधित मुलीला तिची सावत्र भावंड वाचवत होती, परंतु ती त्यांचं देखील ऐकत नव्हती. मुलीच्या आजीने तात्काळ मुंब्रा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या दिवा पोलीस चौकीमध्ये धाव घेतली. तिने तिच्या सुनेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीला उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेलं. उपचारानंतर मुलीला तिच्या आजीच्या ताब्यात देण्यात आले. मुलीला मारहाण करतानाचा व्हिडिओ जो समोर आलाय तो महिलेच्या दुसऱ्या पतीच्या 17 वर्षीय मुलीने काढलाय आणि तोच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या लहान मुलीच्या आजीने पोलिसात धाव घेतली आणि सुनेविरोधात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर त्या महिलेविरोधात आता पोलीस कारवाई करतायत.